नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा. मित्रमैत्रिणींनो, मनाचे सर्व विकार दूर करून मुक्तिधामाकडे नेणारा राजमार्ग म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथ होय. आज आपण या पवित्र ग्रंथाच्या 24व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. तरी अजूनही तुम्ही या अध्यायांचं वाचन किंवा श्रवण केलं नसेल तर आजपासून नक्की सुरुवात करा. शुद्ध आणि पवित्र मनाने या ग्रंथाचे वाचन आणि श्रवण केल्यास आपणास अनेक आश्चर्यकारक परिणाम पाहावयास मिळतात. ह्या अध्यायांचा अखंडपणे लाभ घेण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे वेळोवेळी येणारे या अध्यायांचे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. तर सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 24. नरसिंह भक्त त्रिविक्रम भारतीचा उद्धार. नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, त्रिविक्रम भारती श्री गुरु नरसिंह सरस्वतींची दांभिक संन्यासी अशी निंदा करीत होता. हे अंतर्ज्ञानाने श्री गुरूंना समजले. त्यानंतर काय झाले ते मला कृपया सविस्तरपणे सांगा. त्यावर सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, ती मोठी अद्भुत कथा आहे, ती मी तुला सांगतो. कुमसी गावाचा त्रिविक्रम भारती श्री गुरूंची दांभिक, ढोंगी संन्याशी अशा शब्दांमध्ये सतत निंदा करीत असे. सर्व जगाचे मन ओळखणाऱ्या श्री गुरूंना हे समजले. तेव्हा त्याला प्रत्यक्ष भेटून त्याच्या मनातील गैरसमज दूर करावा असे श्री गुरूंनी ठरविले. ही गोष्ट त्यांनी राजाला सांगितली. तेव्हा राजाने प्रवासाची तयारी केली. पालखी सजवली. हत्ती, घोडे, पायदळ शृंगारले. श्री गुरु पालखीमध्ये बसले आणि मग वाद्यांच्या गजरामध्ये श्री गुरूंची स्वारी त्रिविक्रम भारतीला भेटण्यासाठी कुमसी गावाकडे निघाली. त्याचवेळी कुमसी गावामध्ये त्रिविक्रम भारती त्याचे उपास्य दैवत नरसिंहांची पूजा करीत होता. परंतु त्या दिवशी नरसिंहांची मूर्ती त्याच्या डोळ्यांसमोर येईना. त्याने डोळे मिटून खूप प्रयत्न केला, पण नरसिंहांची मूर्ती काही प्रकट होईना. आज असे का होत आहे हे त्याला समजेना. तो निराश झाला. आजपर्यंतची सगळी साधना व्यर्थ गेली अशा विचाराने तो अगदी निराश, उदास झाला. त्याने डोळे उघडून समोर पाहिले. तो नदीवरून श्रीगुरूंची पालखी येत असलेली दिसली. त्या पालखीत त्याला त्याचे उपास्य दैवत नरसिंह यांचीच मूर्ती दिसली. त्या पालखीबरोबर जे सैनिक होते ते सर्व श्रीगुरूंसारखेच दंडधारी संन्यासी दिसत होते. ते सर्व दृश्य पाहून त्रिविक्रम भारतीला मोठे आश्चर्य वाटले. त्याचा सर्व अहंकार गळून पडला. आपण पाहतो आहोत ते सत्य की भास त्याला काही समजेना. तो धावतच त्या पालखीजवळ गेला. पालखीत विराजमान असलेल्या नरसिंहांना, आपल्या उपास्य देवतेला साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला, महाराज, आपण मला नरसिंह रूपात दर्शन दिलेत. मी खरोखर धन्य झालो. आपण ब्रह्मा, विष्णू, महेश रूप आहात. अविद्या मायेने मी आपणास ओळखू शकलो नाही. आपले स्वरूप केवळ अचिंत्य आहे. चर्मचक्षूंनी ते ओळखता येणार नाही. आपण खरोखरच नरसिंह आहात. आता मला निजरूपात दर्शन देण्याची कृपा करावी. त्रिविक्रम भारतीने अशी प्रार्थना केली असता श्री गुरु प्रसन्न झाले. त्यांनी आपली योगमाया आवरून निजरूप दाखविले. त्यावेळी श्री गुरु त्याला म्हणाले, तू आमची निंदा करतोस म्हणूनच आम्ही तुला भेटावयास आलो. तू मानसपूजेत नरसिंह मूर्तीची पूजा करतोस. त्या नरसिंहाचे तुला दर्शन झाले ना? जे नरसिंह तेच आम्ही आहोत. आता आम्ही दांभिक आहोत का ते तूच ठरव. श्री गुरु असे म्हणाले असता त्रिविक्रम भारतीच्या मनातील संशय नाहीसा झाला. श्री नरसिंह सरस्वती व आपले उपास्य दैवत नरसिंह हे एकच आहेत. श्री गुरु हे चराचर व्यापक परमात्मा, परमेश्वर आहेत याची त्याला खात्री पटली. मग तो श्री गुरूंना शरण गेला व त्यांचे स्तवन करू लागला. तो म्हणाला, स्वामी, मला क्षमा करा. अविद्येमुळे मी आपले स्वरूप ओळखले नाही. आपण परमात्मा, परमेश्वर आहात. आपण ज्याच्यावर कृपा कराल तो कळी काळालाही जिंकेल. आपण भवसागर तारक त्रैमूर्ती अवतार आहात. आज आपले चरण दर्शन झाल्याने मी धन्य झालो. आपण भक्तवत्सल, कृपामूर्ती आहात. आता माझा उद्धार करा. मी आपणास शरण आलो आहे. माझा स्वीकार करा. त्रिविक्रम भारतीने अशी प्रार्थना केली असता श्रीगुरु त्यावर प्रसन्न झाले. त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला सद्बुद्धी प्राप्ती होईल. तुला आता पुनर्जन्म मिळणार नाही असा वर देऊन श्रीगुरु गाणगापुरात परत गेले. ही कथा सांगून सिद्धमुनी नामधारकास म्हणाले, नामधारका,
श्री गुरु महात्म्य हे असे आहे. त्रिमूर्ती अवतार असलेले श्री गुरु आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठीच मनुष्य रूपाने राहिले होते. त्यांना जे मनुष्य म्हणतील ते 7 जन्मापर्यंत नरकवास भोगतील. गुरु हाच ब्रह्मा, गुरु हाच विष्णू व गुरु हाच महेश्वर आहे, परब्रह्म स्वरूप आहे असे वेद पुराणेही सांगतात. म्हणून श्री गुरु त्रैमूर्ती आहेत अशी दृढ श्रद्धा ठेवावी व त्यांना शरण जावे. श्री गुरुचरित्र कामधेनू आहे. या कलियुगातील ती अमृताची पाणपोई आहे. ज्ञानी पण याचे सेवन करतात. सरस्वती गंगाधर निश्चयाने सांगतात, हे श्री गुरुचरित्र जे भक्तिभावाने श्रवण पठण करतात त्याला 4ही पुरुषार्थांची प्राप्ती होते. तर मित्रमैत्रिणींनो, अशा रीतीने श्री गुरुचरित्रातील 24वा अध्याय येथे पूर्ण होत आहे. या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. तर मित्रमैत्रिणींनो, श्री गुरूंची कृपा आपल्यावर अखंड सदैव राहावी यासाठी श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील यापूर्वीच्या 23 अध्यायांचाही जरूर लाभ घ्या. सर्व दुःखांचे निवारण करणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचा महिमा सर्वत्र पोहोचवण्यासाठी हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू श्री गुरुचरित्राच्या 25व्या अध्यायासह. श्री गुरुदेव दत्त.